नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सकाळ या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांसाठी. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं एक पत्र आहे. दिनांक 14/5/2026 कालचंच पत्र आहे. हे पत्र सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यासाठी आहे. तर विषय आहे विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत. तर याबाबत काही मान्य उच्च न्यायालयाचे काही निर्णय असतील किंवा काही महत्त्वपूर्ण बदल असतील, हे पण अपेक्षित आहेत. आणि या संदर्भात झालेली 8 मे 2026 रोजीची जी बैठक होती क्षेत्रीय अधिकाऱ्यांची, ती पण संदर्भात दिलेली आहे. तर विषयामध्ये असं म्हटलेलं आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन-ए-इर्शाद तालीम या प्रकरणी शिक्षकांना पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET किंवा महा-TET उत्तीर्ण होण्याच्या संदर्भात आवश्यक नमूद केलं आहे. त्याबाबत राज्यातील शिक्षकांकडून मान्य उच्च न्यायालयाच्या दाखल याचिकांमध्ये विविध न्यायनिवाड्यामध्ये देखील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET किंवा CTET उत्तीर्ण आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मान्य उच्च न्यायालयातील आदेशाच्या अनुषंगाने या याचिकेच्या आदेशाच्या संदर्भात शिक्षकांची विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नती करताना सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET किंवा CTET उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांचा पदोन्नतीसाठी विचार करण्यात यावा असं यात म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या विविध पदावर पदोन्नतीची जी कार्यवाही सुरू आहे, त्यासाठी पदोन्नती करताना सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या दोघांच्या आधारे पदोन्नती करण्यात येते. परंतु शिक्षकांना पुढील पदावर पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी ज्येष्ठतेसह ही जी पात्रता आहे महा-TET किंवा CTET ही देखील आवश्यक असल्याचे यात म्हटले आहे. सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय आहे 1/9/2019चा पदोन्नतीचा, त्याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण नमूद केलेले आहे. जसं की मुद्दा क्रमांक 513मध्ये किमान सेवेची गणना करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रतिवर्षी निवड सूचीच्या म्हणजे 2025-26च्या निवड सूचीवर बघितलं तर पहिल्या तारखेला म्हणजे 1 सप्टेंबर 2025चा विचार करता सर्व कर्मचाऱ्यांची निम्न पदावरील किमान सेवा आणि पदोन्नतीसाठी आवश्यक असणारी अर्हता पूर्ण झाली पाहिजे अशी तरतूद त्याच्यात आहे. म्हणून 1/9/2025 रोजी अर्हताधारक कर्मचारी विचारात घेतल्यानंतर पदोन्नतीची पदे रिक्त राहत असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास निम्न पदावरील किमान सेवेची अट पूर्ण करणाऱ्या आणि पदोन्नतीसाठीच्या इतर आवश्यक अर्हता पूर्ण करणाऱ्या कर्मचारीचा यांचा विचार करावा अशी यात तरतूद आहे. तर यात शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक 5.2मध्ये सेवाज्येष्ठता सूचीबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या पदावर पदोन्नती द्यायची आहे त्या पदाच्या निम्न पदावरील निवड सूची म्हणजेच मागील लगतच्या वर्षाची जर म्हटली तर 1/1/2025 रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता तयार करावी अशी तरतूद आहे. यावरून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की निवड सूची वर्ष 2025-26 सुरू असून त्यासाठी 1/9/25ची पात्रता विचारात घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी 1/1/2025ची सेवाज्येष्ठता सूचीसुद्धा त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही करावी लागणार आहे. तर पदोन्नतीसाठीची पदे जर शिल्लक राहिली तर पदोन्नती समितीचे अर्हता दिनांक जो असेल बैठकीचा, त्यासाठी जे धारण करणारे पात्रता असणारे जे कर्मचारी असतील त्यांचा विचार करून मग उर्वरित पदांवर पदोन्नतीची कार्यवाही करता येईल किंवा पुढील वर्षाच्या निवड सूचीनुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल असे म्हटलेलं आहे. मग याप्रमाणे शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही करताना उतरत्या क्रमाने म्हणजेच आधी शिक्षण विस्ताराधिकारी, नंतर मग केंद्रप्रमुख, मग मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक याप्रमाणे जर केली तर त्या गटातील काही रिक्त पदे सुद्धा रिक्त होतील आणि जास्तीत जास्त पदोन्नतीसाठीचे उमेदवार उपलब्ध होऊन पदोन्नतीची रिक्त पदे भरले जाणे आवश्यक आहे, ते भरले जातील. पदोन्नतीची कार्यवाही जर करायची असेल तर याप्रमाणे करावी असे याच्यात म्हटलेलं आहे. सदर पदोन्नतीची कार्यवाही वेळेत पूर्ण जर झाली तर शिक्षकांची पदेसुद्धा रिक्त होतील आणि त्यामुळे रिक्त होणारी पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक यासारखी जी अध्यापकीय पदे आहेत ही पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीची कार्यवाही पूर्ण करता येईल. म्हणजेच आधी पदोन्नती करताना सेवाज्येष्ठता, TET, महा-TET आणि पात्रता हे सर्व बघितल्यानंतर आधी शिक्षण विस्ताराधिकारी यांची पदोन्नती करावी
मग केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक याप्रमाणे करत करत सर्व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उर्वरित ज्या रिक्त पदे त्याच्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत भरतीची कार्यवाही होणे अपेक्षित दिसते. काही जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नतीबाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यामध्ये वेळीच शपथपत्र दाखल करून याचिका निकाली काढून त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाहीसुद्धा करता येईल असं याच्यात म्हटलेलं आहे. याबाबत शासकीय विधिज्ञ आणि जिल्हा परिषदांचे वकील यांच्याशी सुद्धा संपर्क साधून कार्यवाही करावी असं याच्यात म्हटलेलं आहे. तर वरील सर्व बाबीचा विचार करून शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही माननीय न्यायालयाचे आदेश आणि प्रचलित तरतुदी विचारात घेऊन पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना सादर करावा असं याच्यात म्हटलेलं आहे. शिक्षण संचालक प्राथमिक यांचं एक पत्र आहे, अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे. शिक्षकांना पदोन्नतीसाठीची संधी यानुसार उपलब्ध होणार आहेत आणि शिक्षकांमधून विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नती होतील आणि रिक्त जी शिक्षकांची पदं आहेत तीसुद्धा पवित्र पोर्टलद्वारे लवकरच भरली जातील. अशा दृष्टीने या आपण पत्राकडे जर बघितलं तर शिक्षकांसाठी एक मोठी संधी भविष्यात उपलब्ध आहे. तर जे पात्र शिक्षक असतील त्यांनी यासाठीच्या तयारीला लागावे आणि आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून पदोन्नतीची प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. आपण सर्वजण पदोन्नतीसाठी पात्र असाल त्यांना मनापासून शुभेच्छा. पुढील पदावर आपण अतिशय मनाप्रमाणे आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक काम करावे यासाठी पुनश्च शुभेच्छा. आपल्या सर्वांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.